आनंदाय नमो नमः। देवदत्ताय नमो नमः। शहादत्ताय नमो नमः। आलिया जन्मासी करावे स्वहित मनानंद वेळोवेळा 84 हिंडता श्रम बहु झाले आनंदा विसरले मनोनिया जीव आनंदाचा आनंद जीवाचा संबंध मुळीचा विरळा जाणे बाळगीर स्वामी मोने बापूजी कारण आनंद निर्गुण विसरू नको देवा दत्ता दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता दत्ता देवा दत्ता। सद्गुरु महाराज की जय। अत्रे ऋषि अनुसया माई की जय। आनंद अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 समर्थ बाळगीर महाराज की जय। गुरुवर्य गंगागीर महाराज की जय। गुरुदेव श्री दत्तगिरी महाराज की जय। आनंद देवदत्त सर्वांना आनंद देवदत्त। माय बापू हो समर्थ बाळगीर महाराज या जीवाच्या उद्धारासाठी किती तळमळीने किती शुद्ध अंतकरणाने तुम्हा आम्हा सर्वांना प्रेमाने सांगत आहेत की आलिया जन्माशी म्हणजेच काय। कारण माय बाप हो या अभंगातला एक एक शब्द भावपूर्ण व बोधपूर्ण आहे। त्यातच या जीवाचं उद्धार करण्याचं साधन आहे। मग हे आलेलं जन्म किंवा तुम्हा आम्हाला सर्वांना मिळालेला हा नरजन्म म्हणजे काय, तो कसा मिळाला। माय बाप हो साधू संत गुरु महाराज सांगतात, बाबा रे तू हे नरजन्म घेण्या अगोदर 184 योनीमध्ये कोटी कोटी वेळा जन्म घेणे व मरणे हे जन्म व दुःखाचे दुःख भोग जन्म मरण दुःख भोगत आलेला आहेस। कारण हा गर्भवास फार त्रासदायक आहे। हजार हजार विंच व एका एका रोमाच्या ठिकाणी चावल्यासारखी वेदना ही जन्म घेते वेळेस व मरते वेळेस या जीवानी भोगलेली आहे। पण तिथं आम्हाला मी कोण हेच माहीत नव्हतं किंवा कळत नव्हते। कारण नरदेहातच ती अशी पंचकाची देण आहे ज्याला की ब्रह्म इंद्रिय असे म्हणतात। अंतकरण मन बुद्धी चित्त अहंकार या पंचकाद्वारे आपण कोण ही ओळख होते, ती इतर देहामध्ये नाही। म्हणून 184च्या यातना भोगून हा नरदेह किंवा नरजन्म मिळाला म्हणजेच या आलिया जन्मासी। मग माय बाप हो जन्मासी तर आलो तर कर्मभूमीवर नरदेह किंवा नरजन्म मिळाला, त्याचं कारण काय। कारण इथं आलो तर काय करण्यासाठी। कारण हा नरदेह म्हणजे मी आहे का नाही, मी आहे का नाही। कारण नरदेह एक साधन होय आणि या साधनामध्ये ठेवलेले काय तर स्वतःचं स्वहित करण्यासाठी। कारण अनंत जन्मापासून हा जीव दुःख यातना भोगत आहे, ती सुटका करण्यासाठी मिळालेला हा जन्म। म्हणून या जीवाने या नरजन्माला ओळखून घेऊन स्वतःचे स्वहित करून घ्यावे, स्वहित करावे तर कशाने, आनंद दत्त नामाने। कारण आनंद दत्त हेच नाम या जीवाचा उद्धार करणारे आहे। म्हणूनच या जीवाने सतत निरंतर परत परत आनंद दत्त नाम स्मरण करत राहावे। त्यामुळे या जीवाचे किंवा जन्माचे स्वहित होईल असे बाळगीर महाराज तुम्हा आम्हा सर्वांना सांगतात। कारण हे 84 लक्ष योनी फिरता फिरता फार कष्ट फार त्रास दुःख यातना या जीवाने भोगले आहेत। हा जीव कसा विष झाला आहे, याला या कोणत्याच योनीमध्ये विश्राम मिळाला नाही। कारण या जीवाच्या पाठीमागे लागलेले भय व या भयाने जीव भ्रमित झाला व 84च्या यातना भोगू लागला।
मायबाप हो, या जीवाच्या पाठीमागे भय लागले ते पूर्वी होते का? नाही. कारण हा जीव आनंद मालकाजवळ होता. तो निरालंबी त्याचं गाव, तो तेथचा रहिवासी. मग आनंद मालकाला ना चळ ना ढळ, ना रंग रूप ना रंग, ना आकार ना विकार, असे ते अविनाशी अमूर्त अगम्य अगोचर असे ते परस्वरूप. आणि त्या परस्वरूपाच्या ठिकाणी राहत होता आत्मस्वरूप. म्हणून तो पण कसा आहे? अविनाशी, त्याला जन्म मरण नाही. तो अमर आहे. तो सुद्धा अढळ होता, अचळ होता, निर्मळ होता, शुद्ध स्वरूप होता. आनंदाला झाली इच्छा, तिचेच नाव परामाया. आनंदाने बोलाविले चौघा ते कोण, आद गण परामाया, अहम ब्रह्मास्मी आणि विस्मी वेद. व या चौघांना सांगून चारी सृष्ट्यांची निर्मिती केली व त्या सृष्टींच्या पदावर देवी देवता स्थापन करून त्यांना ते पद दिले. हे सर्व कार्य झाल्यावर आनंदधामी एक सभा भरविली व त्या सभेमध्ये या सर्व पदाधिकाऱ्यांना बोलावण्यात आले. व त्याच सभेमध्ये आत्मस्वरूप सुद्धा आनंद मालकाजवळ होते. व त्या सभेमध्ये नृत्य गायन करण्यासाठी विद्या व अविद्या माया या नृत्य व गायन करीत होत्या. व ते आत्मस्वरूप पाहत होते. पाहता पाहता तो विद्या व अविद्या मायामध्ये भुलला व आपण आनंद मालकाजवळ आहोत हेच तो विसरला. म्हणून या आत्मस्वरूपाला विद्या व अविद्या मायेचा मळ लागला व तो लागलेला मळ परामायेने आनंद मालकाला सांगितला. त्यामुळे तो मळ क्षालन करण्यासाठी तो आत्मस्वरूप निरालंबी शिखराहून कर्मभूमीकडे निघाला. चारी सृष्ट्यांचे 40 पद उतरते वेळेस त्या त्या ठिकाणी विराजमान माया देवतांनी त्या आत्मस्वरूपाचे शुद्धत्व काढून घेतले व आपला मळ त्यांना लावून टाकला. तेने करून हा आत्मस्वरूप मलिन झाला व स्वतःलाच विसरला. म्हणून त्याला जीव हे टोपण नाव दिलं गेलं. आणि हे सर्व कशामुळे झाले? आनंदाला विसरल्यामुळे. कारण हा जीव पूर्वी कोठे होता? आनंदाजवळ. म्हणून हा जीव कोणाचा? आनंदाचा. आनंद मालक कोणाजवळ होते? जीवाजवळ. म्हणून आत्मस्वरूपाजवळ. म्हणून समर्थ बाळगीर महाराज म्हणतात, जीव आनंदाचा, आनंद जीवाचा, हाच दोघांमधला संबंध या जीवाने विसरला. म्हणून जीव लक्ष 84 योनीत भ्रमित होऊन फिरू लागला. आणि ही वार्ता आनंद मालकाला कळाली व आनंद मालकाला या जीवाची दया आली व त्यांनी म्हणजेच ते कसे स्वयंप्रकाश ज्योत अशा ज्योतीमधून ज्योत काढली. तेच ज्योतिर्मय स्वयंप्रकाश ज्योतिर्मय ज्योत म्हणजेच दत्तात्रय महाप्रभू, सर्व विश्वांचे गुरु जगद्गुरु. त्यांनीच निर्गुण स्वरूप त्यागून सगुण रूप धारण केलं व या जीवाचा उद्धार करण्यासाठी प्रगट झाले. कारण या जीवाला सगुण स्वरूपात परावर्तित केलेलं मायेने. म्हणून दत्त मालकाला सुद्धा सगुण रूप धारण करावं लागलं. पण तेही कसे? माया विरहित. या जीवाच्या उद्धारा कारण हा जीव अविद्यामय झाला, अज्ञानी झाला व स्वतः मी कोण व कोठून आलो व मला परत कोठे जायचे हेच तो विसरला. म्हणून तो दुःख यातना भोगू लागला. म्हणून अज्ञान जीवाला या दुःखातून मुक्त करण्यासाठी गुरु अवतार घेतला व या कर्मभूमीवर आले व या जीवाला उपदेश करून दिला व त्या जीवाला सावध केलं आणि त्याला आनंद नामाचं शस्त्र दिलं, जेणेकरून पुढील प्रवासात तुला कुठलीच अडचण येणार नाही. आणि हेच त्रिवार सत्य 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 आहे. जो जाणतो तो विरळाच आहे. कारण अविद्या मायेमध्ये अंधकारात जीव जगत आहे, त्याला प्रकाशाची जाण नाही. आणि हे जाण गुरु महाराज ज्यांना करून देतात
तो कोणीतरी विरळाच आहे, असे समर्थ बाळगीर महाराज आपणाला सर्वांना सांगतात मायबाप हो. आणि यापुढे आपल्या पटशिष्याला म्हणतात, बापूजी मी तुला एवढं सगळं सांगण्याचं कारण एकच आहे, कारण तू माझा सखा आहेस, शिष्य आहेस. म्हणून बापूजी आता तू आनंद मालकाला विसरू नकोस. आता त्यांचेच चरण घट्ट धर व आपल्या या मिळालेल्या जन्माचं स्वहित करून घे. बहुता जन्मीचे सुकृत साचले, म्हणून भेटले गुरु महाराज. बापूजी तुझं काहीतरी बहुत जन्म घेऊन तुझं सुकृत एकवटलं, म्हणूनच तुला गुरु महाराजांचा प्रसाद भेटला, अनुग्रह भेटला. तो प्रसाद तू नित्य नियमित सेवन कर, जेणेकरून तुझा उद्धार होईल. असे समर्थ बाळगीर महाराज आपल्या पटशिष्याला, तुम्हाला, आम्हाला सर्वांना तळमळीने कळवळ्याने करून, कंठ दाटून, अंतकरण भरून सांगत आहेत मायबाप हो. हे आपण सर्वांनी ऐकावे व तसेच आचरणात उतरवावे. एवढीच साधू संत मायबापांच्या चरणी प्रार्थना विनंती करतो. मी पामर अज्ञान बालक समर्थ बाळगीर महाराजांच्या अभंगाचं विश्लेषण करूच शकत नाही मायबाप हो. हा तुटका फुटका प्रयत्न केला आहे, तरी सर्व गुरु माऊलींचीच कृपा होय. या दासाकडून विडी वाकडी सेवा करून घेतली, ती गुरु माऊलींचीच अनंत कोटी उपकार. माझ्या वाणीने कोणाचे मन दुखावले असेल किंवा माझी सांगण्यात काही चूक झाली असेल, आणि झालीच आहेच, तरी तुम्ही सर्व परज्ञानी साधू संत मायबापांनी क्षमा करावी. आपलंच बोबडं लेकरू समजून मोठ्या मनानं माफ करावं, हीच तुमच्या सर्वांच्या चरणी विनंती. आनंद दत्त प्रभूंच्या चरणी विनंती व झालेली सेवा गुरु माऊलींच्या चरणी समर्पित करतो व वाणीला विराम देतो. आनंद देवदत्त, आनंद देवदत्त, आनंद देवदत्त. सद्गुरु महाराज की जय. अत्रि ऋषी अनुसया माई की जय. आनंद अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. समर्थ बाळगीर महाराज की जय. गुरुवर्य गंगागिरी महाराज की जय. गुरुदेव श्री दत्तगिरी महाराज